गेल्या 2.5 तासांपासून महायुतीची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावाला राष्ट्रवादीची सहमती आपल्याला पाहायला मिळते। ही मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावाला राष्ट्रवादीनं सहमती दर्शवलेली आहे। ही सगळ्यात महत्त्वाची एक बैठकीमधून ही थेट आणि महत्त्वाची बातमी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। मुख्यमंत्री पदासाठी आता फडणवीसांच्या नावाला राष्ट्रवादीनं सहमती दर्शवलेली आहे। महायुतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादीनं आता ही सहमती दर्शवल्यामुळे कुठेतरी फडणवीसांचं पारडं मुख्यमंत्री पदासाठी जड वाटू लागलेलं आहे। कारण की महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री फडणवीस असतील का, तर यामध्ये आता ही नवीन अपडेट आलेली आहे। राष्ट्रवादीनं सहमती जी आहे ती फडणवीसांच्या नावाला दर्शवल्याचं पाहायला मिळतं। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की देवेंद्र फडणवीसांच्या नावाला आता राष्ट्रवादी म्हणजे जो घटक पक्ष आहे महायुतीतला सगळ्यात महत्त्वाचा, त्यानं सहमती दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता पारडं जे आहे ते देवेंद्र फडणवीसांचं जड वाटतंय। अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 8 दिवसांपासून राज्यामध्ये चर्चा आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का। मात्र जर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचं असेल तर घटक पक्षांचं सुद्धा म्हणणं जे आहे ते केंद्रीय नेतृत्वाला विचारामध्ये घेणं गरजेचं आहे। म्हणजे जरी अजित पवार सांगत असले, एकनाथ शिंदे जरी सांगत असले, केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो घ्यावा, मात्र तरी सुद्धा घटक पक्षांचं म्हणणं जे आहे ते महत्त्वाचं आहे। मात्र जर देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे आलं तर मग मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची त्याला खरं तर नापसंती नसणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची त्याच्यावरती कोणती हरकत नसेल। कदाचित देवेंद्र फडणवीसांच्या नावाला जो आहे तो अजित पवार यांच्याकडून पाठिंबा जो आहे तो मिळू शकतो। आणि आपण पाहतोय की बैठक संपवून नेते जे आहे ते बाहेर पडतायत। आपण पाहतोय की एक एक करून गाडी जी आहे ती बाहेर पडते। सध्या महायुतीची बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि आपण पाहतोय की बैठक संपवून हे नेते जे आहे ते बाहेर पडतायत। आपण पाहतोय की या गाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सध्या बैठक संपवून बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे कोणत्या नावावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली खरं ते पण महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाबाबतचं नाव जे आहे त्या बैठकीमध्ये ठरलं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बैठक संपवून सध्या हे तीनही नेते अमित शहा यांच्या घरामधून बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी अमित शहांनी कुणाच्या नावाला पसंती दिली हे 2 दिवसांमध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्या भाजपची बैठक पार पडते, मात्र त्यापूर्वी आपण पाहतोय की ही बैठक जी आहे ती संपवून हे तीनही महत्त्वाचे नेते अमित शहांच्या घरामधून बाहेर पडतायत। आपण पाहतोय की आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरामधून जे आहे ते खरं तर हे सगळे तीनही नेते जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत। 2.5 तासांपासून सुरू असलेली महायुतीची बैठक जी आहे ती आता संपलेली आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर या बैठकीत मिळालेलं असेल। या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती महायुतीचे नेते करतीलच, परंतु 2.5 तासांपासून सुरू असलेली महायुतीची अत्यंत महत्त्वाची अशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणारी ही बैठक जी आहे ती आता संपलेली आहे। शहांसोबतच्या बैठकीतली आत्ताची सर्वात मोठी बातमी येते, महायुतीत एकनाथ शिंदेंचा जो आहे तो सन्मान राखला जाईल। शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास खातं, पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल। अजितदादांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद, अर्थमंत्री खातं जे आहे ते दिलं जाणार आहे। शहांसोबतच्या बैठकीतली ही आत्ताची सर्वात मोठी बातमी जी आहे ती आपण पाहतो आहोत।